नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये। आज आपल्या ऊसाची खंदणी चालू आहे। ट्रॅक्टरने खंदणी करतोय। कुबाटा ट्रॅक्टर आहे। आपली जी लागण आहे 4.5 फूट आहे, त्याच्यामुळे ट्रॅक्टर एकदम मोकळा चालतो। हा जो कुबाटा ट्रॅक्टर आहे हा 3 फूट रुंदी आहे त्याची, त्याच्यामुळे 4 फूट जी 4.5 फूट सर आहे आपली, त्यात एकदम मोकळा बसतो। पाठीमागे त्याला रोटावेटर असल्यामुळं पूर्ण माती मोकळी करतो तो। खालची माती मोकळी झाल्यानंतर पाठीमागे त्याला सारे यंत्र जोडलेलं आहे, त्यामुळे पूर्ण माती जी आहे ती ऊसाला लागून जाते। हा ट्रॅक्टर आहे हे असा, याची साईज एकदम रुंदी कमी असल्यामुळं 4.5 फूट सरीमध्ये व्यवस्थित बसतो तो। पाठीमागं रोटावेटर लावलेला आहे त्याला। हा रोटावेटर उलटा फिरतो। उलटा फिरल्यामुळे पूर्ण माती जी आहे खालची मोकळी होती। असा रोटावेटर आहे आणि पाठीमागे सारं यंत्र आहे त्याला। हे पहा, अशी काही माती लागलेली ऊसाला, रान एकदम मोकळं झालं। पहिला माल टाकून घेतला होता। माल टाकून झाल्यामुळं आता जो माल आहे पूर्ण ऊसाला लागला, आता माती लावून झाली। रान असं एकदम मोकळं झालं, स्वच्छ झालं। छोटं मोठं गवत राहतं ते पण माती खाली दाबून जातं। मग आपली जी मशागत आहे पूर्ण झालेली आहे। आता फक्त पाणी भरायचं राहिलं। एक 5-6 दिवस रान वाळून जाणार आहे, आपण त्याच्यानंतर पाणी लावणार आहे। पाईपलाईन काढावं लागते पूर्ण, ही जी आपण टॉक सिस्टीम केलेली आहे ही खंदणीच्या टायमाला पूर्ण काढून घ्यावं लागते। आम्ही काढून घेतली होती, मग आता परत बसवली। तर आता थोडेफार कॉक मागं पुढं होत्या, कारण ज्या जुन्या साऱ्या त्या बुजून जातात आणि नवीन साऱ्या तयार होत्या। हे सर्व जे सारे दिसत आहे तुम्हाला, या नवीन सारे, त्यामुळे थोडेसे मागं पुढं होतात, पण मग काही नाही, ॲडजस्ट होऊन जातं ते। आपल्या ऊसाची खंदणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि स्वच्छ झाला ऊस, रान एकदम व्यवस्थित झालं। आता पाणी भरायचं वर्षभर फक्त, बाकी काही काम नाही राहिलं आता। खंदणी करायला किती खर्च आला आपल्याला, तर आपल्याला एकरी 2000 रुपये खर्च आला खंदणी करण्यासाठी ट्रॅक्टरला। आणि ठीक आहे, परवडतो। 2000 म्हणजे काही जास्त नाही, आणि खंदणी चांगली होती ट्रॅक्टरने, माती जास्त लागते त्याच्यामुळं परवडतो ट्रॅक्टर। चला तर मग भेटूया परत एक नवीन व्हिडिओमध्ये।